हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोटल 3 स्टॉक्स देणार आहेत. तर त्या स्टॉकमध्ये 2 स्टॉक्स आहेत ते स्विंग ट्रेडिंगचे आहेत आणि एक स्टॉक आहे तो तुम्ही स्विंग ट्रेडिंगसुद्धा करू शकता आणि एक लॉंग टर्मसाठी पण करू शकता. माझा पहिला स्टॉक आहे तो कोल इंडिया आहे. कोल इंडिया माझ्यासाठी बुलिश का आहे ते तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही बघत असाल मार्केट इथून खाली पडला, त्यानंतर त्याने ही एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवली, बरोबर. त्याच्यानंतर एक हॉल्ट कॅन्डल बनवली आणि आता त्या मार्केटला खाली जायचं असेल तर मार्केट इकडूनच खाली जाईल. पण अगर मार्केटला वरती जायचं असेल तर ही आता ही कालच्या दिवशी पण फ्रायडेला ही ग्रीन कॅन्डल मोठी बनवली. तर अगर ग्रीन कॅन्डलचा आणि ह्या रेड कॅन्डलचा हाय ऑलमोस्ट सेम आहे, ठीक आहे. तर अगर समजा फ्लॅट ह्या ग्रीन कॅन्डलचा अगर हाय ब्रेक करतोय तर मार्केट वरती जाऊ शकतो. त्याचा SL आणि तुम्हाला टार्गेट सांगतो काय असू शकतो मॅक्सिमम. त्याची एंट्री ही आहे, त्याचा SL हा आहे आणि कमीत कमी 1:2चा टार्गेट तुम्ही ठेवू शकता किंवा 1:1.5 पर्यंत तुम्ही इझिली घेऊ शकता याचं टार्गेट. कारण अगर हा ब्रेक होतो ना आता तर तो मुवमेंट आहे ना ती स्लो नाही होणार, ती एक फास्ट मुवमेंटम होऊ शकते, ठीक आहे. तर त्यामुळे अगर ही एंट्री असेल तर त्याचं टार्गेट ॲटलिस्ट इथपर्यंत इझिली होऊ शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा 1:1.5 किंवा 1:2 कुठपर्यंत होतं. पण अगर हा ब्रेक करतोय तर एक बऱ्यापैकी मुवमेंटम यायचे चान्सेस कोल इंडियामध्ये आहे. आणि ऑलरेडी मी जे 2 स्टॉक मी शॉर्टलिस्टेड केले त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केला, तर तुम्हाला हवं असेल तुम्हाला तो चॅनलवरती सुद्धा मिळेल. आणि टोटल 5 शेअर मी शॉर्टलिस्टेड केले, त्यापैकी 2 स्टॉक मी घेणार आहे फक्त, ठीक आहे. आणि हे टोटल 5 स्टॉकचं मी प्रॉपर ॲनालिसिस केलेलं. अगर त्याच्यामधले अगर 3 स्टॉक तरी चालतात तर आपल्याला एक बऱ्यापैकी प्रॉफिट होऊ शकतो, ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला दुसरा स्टॉक सांगतो. माझा दुसरा स्टॉक आहे रिलायन्स. रिलायन्ससाठी मी बुलिश का ते तुम्हाला सांगतो. हे बघा, ही एक ग्रीन कॅन्डल, एकदम मोठी ग्रीन कॅन्डल बनवली. त्यानंतर मार्केटने एक 4 दिवस एका झोनमध्ये राहिला, बरोबर. 4 दिवस त्याने रेड कॅन्डल बनवली आणि कुठेही मुवमेंटअप नाही झाली. त्यानंतर मार्केटने परत वरच्या साईडला जायला सुरुवात केली, ठीक आहे. ऑलमोस्ट थोडीशी मुवमेंटम आपल्या हातून निघून गेली आहे, पण ह्यामध्ये पण अजूनही आपल्यामध्ये एंट्री दिसते. कारण हे बघा, मार्केटला खाली जायचं असतं, मार्केटने इथे गॅपडाऊन ओपन होऊन किंवा फ्लॅट ओपन होऊन ह्या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक करून मार्केट एक खाली गेलं असतं, बरोबर. तर मार्केटने तसं केलं नाही आहे. तर मार्केटने हे गॅप ओपन होऊन एक वरच्या साईडला बऱ्यापैकी रॅली दिली. तर आता आपण एक सिम्पल ठेवू शकतो. ही जी ग्रीन कॅन्डल आहे त्या ग्रीन कॅन्डलच्या वरती अगर 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल अगर क्लोज होते, ठीक आहे, आणि अगर त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. त्याचा SL मी तुम्हाला सांगतो, त्याचा SL एवढा मोठा ठेवून उपयोग नाही. त्याचा SL अगर ह्या ग्रीन कॅन्डलच्या खाली तरी ठेवला ना तरी ठीक आहे. तुम्हाला एक्झॅक्ट मी सांगतो. बघा, ही जी छोटी ग्रीन कॅन्डल दिसते त्या ग्रीन कॅन्डलचा लो असेल तो त्याचा SL असू शकतो. आणि कमीत कमी टार्गेट, पहिला टार्गेट हा असू शकतो आणि दुसरा टार्गेट जो गॅप आहे तो गॅपसुद्धा फिल होऊ शकतो, ठीक आहे. मग त्या हिशोबाने कमीत कमी तुम्हाला 1:2चा टार्गेट इझिली मिळेल. आणि दोन्ही स्टॉकमध्ये मी तुम्हाला सांगतो, जसं 1:1चा अगर टार्गेट कंप्लीट झाला असेल तर आपण आपला SL हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा. समजा आता इथे एंट्री मिळाली, तुमचा इथे आला, बरोबर. त्यानंतर अगर समजा मार्केट परत खाली येत असेल ना तर त्याच्यातून एक्झिट करा. मग भले तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट नाही मिळालं तर चालेल, तुम्हाला बाकीच्या स्टॉक्समध्ये प्रॉफिट मिळेल. कारण अगर तुमचा इथून अगर वरून परत तुमचा ट्रेलिंग SL घेतो ना तर ते मार्केट काय होणार, ते साईडवेज तरी होणार किंवा मग तुमच्या अगेन्स्टमध्ये जाणार. त्यामुळे अगर SL देण्यापेक्षा 1:1 मिळतं तर त्याच्यामध्ये तुमचा SL हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करा, ठीक आहे. रिलायन्समध्ये पण आणि कोल इंडियामध्ये पण. आणि तुम्हाला जे स्टॉक सांगतो हे फक्त लर्निंग पर्पजसाठी सांगतो. ट्रेड बाय आणि सेलचं मी काही सिग्नल देत नाही आहे. आणि मी तुम्हाला आता तिसरा स्टॉक सांगतो आहे HDFCचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आणि मी त्याच्यात ऑलरेडी स्विंग ट्रेड केलेला पण होता. अगर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो नक्की बघा, कारण तो माझ्या चॅनलवरती अजूनही आहे. खूप चांगला व्हिडिओ आहे. आणि ते पण ऑलमोस्ट मी त्यामध्ये MTF केलेला. 10,000चा फंड यूज करून मी त्याच्यामध्ये 50,000चे शेअर्स विकत घेतलेले आणि मला त्याच्यामध्ये 4,500 ते 5,000च्या आसपासचा कधी प्रॉफिटसुद्धा झालेला, ठीक आहे. काही म्हणजे 5-6 दिवसामध्ये बऱ्यापैकी तो प्रॉफिट झालेला. तो व्हिडिओ अजूनही चॅनलवरती आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा, इन्व्हेस्टमेंट अगर तुम्ही करत असाल तर ठीक आहे, पण स्विंग ट्रेडिंग करत असाल तर ऑलरेडी त्याच्यामध्ये आपली थोडी मोमेंटम निघून गेले. कारण मी पहिलेच सांगितलेलं की 1716च्या वरती अगर मार्केट ब्रेक करतं आहे तर एक वरच्या साईडला एक क्विक रॅली येऊ शकते. तशी एक बऱ्यापैकी रॅली आलेली आहे. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग करत असाल काही दिवसासाठी MTF यूज करून तर ऑलरेडी आपला थोडासा प्रॉफिट निघून गेला त्याच्यातून, बरोबर. पण इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा प्रॉफिट ॲक्च्युली काय फरक पण नाही पडत अगर एवढा प्रॉफिट मिस झाला असेल तर. पण स्विंग ट्रेडिंग करत असाल तर आपला हा एक थोडाफार प्रॉफिट निघून गेला असेल. तर अगर तुमच्या रिस्क मॅनेजमेंट बसत असेल तर तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि त्याची एंट्री मी तुम्हाला सांगतो. त्याची एंट्री बघा, मी ऑलरेडी वरती लावून ठेवलेली आहे. म्हणजे मी पहिले जेव्हा व्हिडिओ बनवलेला तेव्हाच मी त्याची एक्झिटसुद्धा लावून ठेवलेली. त्याचं एक्झिट आहे 1935. त्याचा मी रिझन सांगतो का. 1716पासून हा जो मार्क आहे त्याचा डबल मार्क केला ना तर हा त्याचा टार्गेट होऊ शकतो. कारण आता ही जी ब्रेक केली आहे ना, एवढा टाईम स्पेंड केला
त्याच्यानंतर अगर ब्रेक करताय तर ती मोमेंटम आहे ना, छोटी मोमेंटम नसणार, ती कमीत कमी तुम्हाला 1:2 ची मोमेंटम मिळू शकते. अगर तुम्ही MTF वगैरे यूज करत असाल तर एक काम करू शकता, मॅक्झिमम या ग्रीन कॅन्डलच्या इथे एक रेड कॅन्डल स्टॉप व्हायला पाहिजे आणि त्या रेड कॅन्डलचा अगर हाय ब्रेक केला तर आपण स्विंग ट्रेडिंग थोड्या दिवसासाठी सुद्धा करू शकतो. ठीक आहे, त्या रेड कॅन्डलचा लो त्याचा SL असेल आणि त्याचा अगेन्स्टमध्ये 1:2चा टार्गेट असेल. आणि जे स्विंग ट्रेडिंग करतात ते आपली एंट्री आपण इथे घेऊ शकतो, बघू शकतो, आणि त्याचा SL हा असेल शेवटचा आणि त्याचा टार्गेट हा सुद्धा असू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे. आणि अजून तुम्हाला काही स्टॉकबद्दल काही माहिती हवी असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.